कोली अग्रएकता समाज मंडळाचे अध्यक्ष भास्करजी कोळे यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. मॅच चालू झालेली आहे. सुधीर यांच्यासाठी पहिला चेंडू फायनलच्या दिशेने मारला जातोय. एक धाव मिळते. थोडा आवाज कमी येईल तुमच्यापर्यंत, कारण थोडं तिथं एक माणसाचा डेथ झालेला आहे, त्याच्यामुळे थोडा व्यत्यय येत जाईल. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. शतक संपल्यानंतर मला स्कोर अपडेट दिला जाईल. कॅच कोणी पकडला? कॅच राकेश. थँक्यू. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. फायनलच्या दिशेने फक्त दिशा दाखवलेली आहे, ग्लान्स केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीला दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. त्याच्यामुळे 2 धावेचा दत्ता ठाकूर सरांकडून इशारा येतोय
या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. एक षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाली 6, एक विकेटचा पतंग झालेला आहे, म्हणजे एक बाद 6 धावा, एक षटकाचा खेळ पूर्ण. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अमित येतोय. स्ट्राईकवर मंगेश, नॉन स्ट्राईकवर विनोद. मात्र अमित पहिला चेंडू इथं फुल टॉस मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट तर झालेला आहे, पण चेंडू तिथंच राहतोय, धाव मिळणार नाही. थोडं व्हॉल्यूम कमी करायचंय. आणि पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अमित तयार होतोय मंगेशच्या फलंदाजासाठी. आता मात्र बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, कव्हर आणि पॉइंटच्या मधून मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक पंकज ठाकूर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज अमित या गोलंदाजाला चेंडू दिला. 2 लगातार चेंडू डॉट टाकलेले आहेत अमित या गोलंदाजाने. आता मात्र एक बिग हिट आहे, बघूया जातोय फाईन लेगच्या बाउंड्री जवळ. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी थ्रो, अप्रतिम थ्रो आला होता भावेश यांच्या मार्फत. मात्र पंकज याच्या थोडा पुढे पडतोय, टप्पा बाद होण्याचा चान्सेस होता, 100% होता, पण तिथं बॉल पंकजाचा थोडे पुढे पडल्यामुळे तिथं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. पुन्हा अमित आपल्या षटकातील पुढचा चेंडू विनोद या फलंदाजासाठी मारण्याचा प्रयत्न पुन्हा केला होता ऑफ साईडला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झाल्या. वेट फॉर द अंपायर सिग्नल, बाईचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 9, एक बाद 9 धावा. दुसरं षटक या मालवणी गाव क्रीडा मैदानावर चालू आहे. अचूक अशी गोलंदाजी इथं आम्ही त्याच्याकडून होताना दिसते आतापर्यंत. पुन्हा आता मात्र पुन्हा एकदा शफल होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा थ्रो दिला जातोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक या धावसंख्येमध्ये आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. पुन्हा बाईचा इशारा येतोय. या एक धावसंख्येने धावसंख्या डबल फिगर्स मध्ये पोहोचते ती, म्हणजे 10 या धावसंख्येवर. एक बाद 10 धावा. दुसऱ्या षटकातील लास्ट बॉल घेऊन येतोय गोलंदाज अमित. 2 धावा फक्त त्यांनी दिलेत आणि अवंतर काही धावा आहे त्याच्या याच्यामध्ये. आता मात्र इथं फलंदाज मंगेश या फलंदाजाला देखील यष्टीचित बाद केलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 10. सामन्याचं तिसरं षटक. भावेश मात्र येऊन येतोय स्ट्राईकवर फलंदाज. मंगेशच्याकडून येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं, सर्कलच्या थोडा मागे येतोय. क्षेत्ररक्षण संजय ठाकूर यांच्याकडून होते. एकच धावेवर समाधान आहे. एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. 11 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता नवीन जो फलंदाज येतोय त्या फलंदाजाने 2023-24 मध्ये चांगली अशी कामगिरी केली. म्हणजे जास्त षटकार आणि जास्ती धावा करणारा हा फलंदाज म्हणजे तो किशोर हा फलंदाज आलेला आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र जागेवर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक पंकज ठाकूर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज भावेश मात्र या गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. भावेश गोलंदाजी करतोय किशोर या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा बॅकफुट. इथं झेल सुटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धुरंधर यांच्याकडून झेल सुटतोय, मात्र तिथं
एक असं म्हणा की जीवदान मिळते किशोर या फलंदाजाला, ज्या फलंदाजाने 2023-24चा एक सर्वात जास्त षटकार आणि सर्वात जास्त धावा असणारा हा फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश, आपल्या षटकातील पुढचा चेंडू तर मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न, बघूया कोण क्षेत्ररक्षक तिथं झेल पकडतो आणि इथं पुन्हा बघा फलंदाज किशोर देखील इथं स्वस्त्यामध्ये बाद झाले. 11 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय, तो कालवादेबी स्पोर्ट क्लब दारोली मास्टर्स या संघाचा. आणि थोडी नाजूक परिस्थिती मात्र संघ मला वाटतं येणार आहे, कारण त्याचे 3 फलंदाज असं म्हणा की विनोद, किशोर आणि सुधीर या 3 फलंदाजांनी इथं बाद व्हावं लागलेलं आहे. नवीन फलंदाज येतोय, ज्या फलंदाजाला आपण बघतोय की चांगली फलंदाजी मला वाटतं सुरेंद्र यादव ठेवून आता दुसऱ्या फलंदाजाला पाठवलेलं आहे गणेश. गणेश 5व्या नंबरवर येतो, 35 वर्षावर खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे गणेश, चांगला खेळाडू आहे. नवीन फलंदाज गणेश येतो, डावकरा फलंदाज आहे, 35 वर्षावरील खेळाडू आहे. पहिला चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे पॉइंटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तिथं येतो. 1 धावसंख्येसाठी दोन्ही फलंदाज आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. 12 धावा, फलंदाज 3 बाद झालेले आहेत. तिन्ही फलंदाज चांगले, विनोद, किशोर आणि सुधीर या 3 फलंदाजांना बाद व्हावं लागले 12 धावेसाठी. क्वार्टर फायनलचा सामना आहे, याच्यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये खेळण्यासाठी तयार राहणार आहे. मात्र पुन्हा एकदा भावेश, आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट वेट फॉर द अंपायर सिग्नल, तिथं 1 धाव पूर्ण केली जाते, बाईचा इशारा येतोय, शतक पूर्ण होते. तिसरं धावसंख्या झाली ती 13 धावा, 3 फलंदाज बाद, 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. नवीन गोलंदाज संजय ठाकूर येतोय, आपल्या षटकातील जे 4थं षटक त्याच्यात पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर मंगेश 3 धावसंख्येवर खेळतोय. कॅमेरेमॅन याला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर देखील लक्ष द्या, तिथं देखील आपला कॅमेरा तो इथं थोडा फिरवायचा आहे. या स्लेग बायचा इशारा येतोय. 1 धावसंख्येने धावसंख्यामध्ये भर पडलेली एक्स्ट्रासने या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. 14 धावा, 3 फलंदाज बाद. स्ट्राईकवर गणेश, नॉन स्ट्राईकवर मंगेश, 2 फलंदाज आपल्या समोर दिसत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज संजय ठाकूर आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू, काय जबरदस्त फटका, बघा चेंडू कुठं जातोय बघायचं, लँड होतो. येस, इज गॉन फॉर अ बिग 6. बिग तर आहे पण असं म्हणा की चांगला षटकार आहे. या षटकाराच्या सहाय्याने गणेश यांनी आपली धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 7 या धावसंख्येवर आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती 20 या धावसंख्येवर. आता मात्र थोडी गती वाढत चाललेली आहे. दारोली कालबादेवी मास्टर्स या संघाची अशीच वाढवावी लागेल, कारण अक्सा संघाला जर तुम्हाला टार्गेट ठेवायचं असेल या 5 षटकामध्ये कमसे कम 50 धावांचं तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल, कारण अक्सा संघामध्ये फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजी तर अप्रतिम झालेली आहे त्यांच्याकडून, पण तशीच फलंदाजी देखील त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावलं जाते. प्रमोद नाही पंकज ठाकूर यांच्याकडून क्षेत्ररक्षण लावलं जाते. पुन्हा एकदा एक चेंडू आहे, पुन्हा चेंडू जाईल मला वाटतं बघा. येस, भूपेन जिथं उभा आहे तिथं चेंडू 6 या धावसंख्येसाठी गेलेला आहे. 2 लगातार षटकार आलेले आहेत. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. 3 चेंडू टाकले,
संजय ठाकूर यांनी 13 धावा आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज संजय आपल्या षटकात पुढचा चेंडू आता देखील बेग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो गॅप मध्ये, एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला यस दुसरी धाव देखील बघा डिले थ्रो येतोय, थोडा लूज थ्रो येतोय, त्याच्यामुळे जिथं एक धाव होती तर 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. गणेश वैयक्तिक 4 चेंडूला सामोरे जाऊन 15 धावसंख्येवर, त्याच्यामध्ये 2 षटकार, एक दुहेरी धाव आणि एक एकेरी धाव आहे. पुन्हा एकदा संजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यस आता मात्र ब्लॉक होल्ड बॉल चेंडू काव कॉर्नर मध्ये जातो, एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावतायत आणि ती देखील सहजरित्या पूर्ण होईल याच्यात काही शंका नाही. यस दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. संजय ठाकूर 5 चेंडू टाकलेत, 17 धावा आतापर्यंत त्याच्या षटकामध्ये आलेले आहेत. अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गणेश वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळतोय, 5 चेंडूला तो सामोरे गेले, त्याच्यामध्ये 2 षटकार आहे. स्ट्राईक रेट जर बघितला 340चा स्ट्राईक रेट आहे. चांगली फलंदाजी इथं करतोय फलंदाज गणेश. पुन्हा एकदा संजय आपल्या षटकात पुढचा चेंडू आणि आणखीन एक मोठा फटका बघा, चेंडू यस पास झालेला आहे. 6 या धावसंख्येसाठी षटकार येतोय, 3 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत आणि बघा ती धावसंख्या जर बघायला गेली या षटकामध्ये 23 आलेले आहेत. त्याचा अर्थ की जिथं 13 धावा होते तिथं 36 धावा झाल्या आहेत. 3 षटकामध्ये 13 आणि 4 षटक संपले तेव्हा धावसंख्या 36, 3 बाद 36 धावा, 4 षटकाचा खेळ संपतोय. शेवटचं षटक आणि गोलंदाजसाठी गोलंदाज कोण येतोय बघायचं आहे. आपल्याकडे पंकज ठाकूर तयारी करतायत, आपला रणप मोजतायत. याचा अर्थ की पंकज ठाकूर यांच्याकडून शेवटचं षटक हाताळलं जाईल. 3 बाद 36 धावा जे आपले युट्यूबच्या माध्यमातून साई स्पोर्ट क्लबच्या वतीने जे मला वाटतं व्ह्यूअर्स जे प्रेक्षक बघतात ते देखील खुश असतील की बघा फक्त 3 षटकामध्ये 13 धावा होत्या आणि बघा 4थ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. कालच्या सत्रामध्ये हेमंत पाटील साहेब 1000वर आपले व्ह्यूअर्स पोहोचले होते. आजच्या दिवसात जास्त पोहोचतील कारण आज संडे आहे, सगळे घरी आहेत आणि आज फायनल देखील होणार आहे. फायनल डे आहे, संडेचा दिवस आहे. आज 10 मार्च आहे, त्याच्यामुळे थोडं पुढचा चेंडू मंगेश यांच्या बॅटीतून येतोय, बघूया यस फ्लॅट सिक्सर येतोय. काय जबरदस्त फटका मंगेश यांच्या बॅटीतून येतोय. मंगेश यांनी देखील आपली धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 10 या धावसंख्येवर आणि टोटल धावसंख्या झाली कालबादेवी स्पोर्ट क्लब दारोली या संघाची 42 धावसंख्या झालेली आहे. सांगितल्याप्रमाणे की कमसे कम 50-55 धावेचं टार्गेट ठेवावं लागेल अक्षय संघासमोर दारोली संघाला. पुन्हा एकदा पंकज आपल्या षटकातील पुढचा चेंडू, आणखी एक बिग हिट आहे, चेंडू पास झालेला आहे. नितीन ठाकूरच्या चेंडूच्या खाली मात्र एकच धाव मिळणार आहे, दुसरी धाव घेणार नाही कारण गणेश यांच्या बॅटीची जी धार आहे ती आता तापलेली आहे. त्याच्यामुळे गणेश यांना स्ट्राईकवर ठेवलेले. धावसंख्या या 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 43 या धावसंख्येवर. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शतरक्षणामध्ये बघितलं तर ऑन साइडला 4 शतरक्षक बाउंड्री लाईनवर उभे केलेले आहेत. पुन्हा एकदा पंकज चांगला चेंडू आणि काय जबरदस्त फलंदाजी आहे. चेंडू जातोय आमच्या मला वाटतं तिथं देवेंद्र यांच्या हातात जातोय या षटकारासाठी. पुन्हा एकदा एक षटकार येतो. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचलेली आहे. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी काढलेला एक टी शर्ट दिलं जाणार. संतोष कोळी जो प्रिन्स स्पोर्टचा प्रोप्रायटर मालक याच्याकडून टी शर्ट दिलं जाणार आहे. 29 धावसंख्येवर इथं गणेश पोहोचलेले. 7 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता फाईनलच्या दिशेने, मात्र बॅटवर कॉन्टॅक्ट तर झालं होतं, मात्र चेंडू तिथंच राहतोय, त्याच्यामुळे डॉट बॉल जातोय. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 49 वर पोहोचलेली आहे. गणेश यांनी चांगली गती आपल्या संघाला दिलेली आहे. 8 चेंडूवर 29 धावसंख्येवर तो पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा पंकज चांगला चेंडू आणि नो मॅन्स लाईन मध्ये टप्पा 1 बाउन्स पोहोचतोय की बघायचं. येस नाही 4 धावा आहेत मला वाटतं. 4 धावा आहेत कारण पाय त्याचा लाईन्स वर होता. 4 धावा आहेत. यस चांगली स्पोर्ट्समॅनशिप दाखवलेली आहे इथं अमित यानं. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली ती 53 या धावसंख्येवर. बघ अडवताना थोडा त्याचा पाय रेघा आहे जो रोप आहे त्याच्यावर लागतोय. पुन्हा एकदा पंकज चांगला चेंडू माता कार्पेट शॉट जातोय. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. एकदा पूर्ण आणि खराब शतरक्षक पुन्हा चेंडू पास झाले दोन्ही शतरक्षकाकडून 4 या धावसंख्येसाठी.
आणि या 4 धावसंख्येने टोटल धावसंख्या पोहोचली ती 57 या धावसंख्येवर आणि 58 धावेचं टार्गेट. या शतकामध्ये देखील राजन जर बघितलं तर 21 धावा, अगोदरच्या शतकामध्ये 23 धावा, म्हणजे 2 टोटल शतकामध्ये 43 धावा, सॉरी 44 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. पुढे बॅटिंग फ्रॉम द गणेश. थँक्यू दादा, आला तुमचा वेळात वेळ तुम्ही काढून आला, थँक्यू. चला दोन्ही मान्यवर आपल्यामधून थोडा वेळ त्याला भेटला, ते आले, त्यांचं काम असल्या कारणाने ते इथून जात आहेत. चला मग ते मर्तिक होतं ते मला संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा आवाज तुमचा, आता आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत आता बघूया थोडा रेस्ट असेल, त्याच्यानंतर आपण हेमंत पाटील जे कामन पालघरहून आले त्यांच्याकडून आता आपल्याला कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे. खूप खूप मनोजी सर, सर्वांचं पुन्हा पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. ही स्पर्धा आपण बघतो कालच्या दिवसापासून या स्पर्धेचं आयोजन बघतो. साईनाथ स्पोर्ट्स क्लब मालवणी बी यांचं हे एक जबरदस्त आयोजन कोळी आगरी एकता समाज मंडल यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. ही 12वी स्पर्धा आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री भास्कर, या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री भास्करजी कोळी साहेब आपण बघतो आमच्या VIP डायसवर उपस्थित आहेत. आणि स्पोर्ट्स अध्यक्ष जोसेफजी रॉड्रिक्स यांचं हे जे आयोजन आहे ते आयोजन आपण बघतोय. नक्कीच काल आपण बघितलं मनोरीगाव मास्टर टीम जी फायनल मध्ये मिळवलेली आहे आणि त्यांचा संघ आहे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत भास्करजी कोहली, त्यांचा संघ कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पोहोचला आहे. थोडा हॅलो, चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे वेळेबद्दल आपण सहकार्य करा. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन केलं जाते आणि हे जे मंडळ आहे हे मंडळामध्ये फक्त क्रिकेटच नाहीये तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त आणखीन भरपूर काही समाज कार्य केले जाते या मंडळाच्या माध्यमातून. ज्यांचे विश्वस्त आहेत माननीय श्री मुकेशभाई भंडारी यांच्या माध्यमातून भरपूर सारे काम आणि त्या आपण बघतोय. ही जी मंडळ आहे कोळी आगरी एकता समाज मंडळ यांच्या वतीने भरपूर चांगली समाज उपयोगी कामे आपल्याला पाहायला मिळाले मागच्या काही वर्षामध्ये. मला टीमचे सिडनी आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सिडनीजी, आपलं हार्दिक स्वागत. पहिला बॅटिंग केली आणि जो निर्णय होता बॅटिंग करण्याचा टॉस जिंकल्यानंतर तो निर्णय नक्कीच एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. कारण पहिल्या 3 षटकामध्ये रन्स आल्या नव्हत्या, मात्र शेवटच्या बघितलं पण 2 षटकामध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 44 रन शेवटच्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग संतोष बाबर याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. 10 बॉल मध्ये 37 रनवर नॉट आउट राहिला फलंदाज संतोष बाबर, त्याला चांगली साथ दिली मंगेशने. 7 बॉल मध्ये 11 रन्स. गणेश भावर यांनी चांगली बॅटिंग केली. तारिवली टीम प्रथम बॅटिंग करत असताना 57 रन जमवले. 3 गडीच्या मोबदल्यात 58चं टार्गेट ठेवलेलं आहे अक्सा टीम समोर. आणि अक्सा टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे.
या टीम मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच ही मॅच एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. एक अप्रतिम असं मैदान आपण बघतोय. मालवणीचं हे एक उत्कृष्ट मैदान. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. थोडस ग्रीन लस ग्रीन हे मैदान आपल्याला पाहायला मिळते आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. आजचा दुसरा आणि फायनल डे आहे या मास्टर्स चषक मधला. नितीन, आपण हेमंत भाऊ एक दुसरी एक आपल्याजवळ एक लिखित अशी सूचना आलेली आहे, ती म्हणजे आचारी जे आपल्या तुला बघा एक किचन जे जेवण बनवतात त्यांची नावं आमच्या आलेली आहेत. जितेंद्र जितेंद्र कोळी, जॉन्सन कोहली, चंद्रकांत कोहली आणि ब्रायन कोहली, 5 आचार्य आपल्याजवळ इथं जेवण बनवण्यासाठी त्याचे देखील आम्ही आमच्या साईनाथ स्पोर्ट्स क्लब मालवणी बिया संघातर्फे आभारी आहोत. बॅक टू हेमंत पाटील सर. अल्लाद आम्ही बघतोय जे आमचे ऑफलाईन स्कोरर होते सध्या ऑनलाईन स्कोरिंग केली जाते, त्यामुळे अल्लाद जे मैदानाचं जे सर्व मेंटेनन्स आहे, पाणी पोहोचवणं असो, फर्स्ट एड बॉक्स असो, काही इतर सुविधा असो, ती सुविधा प्लेस पर्यंत व्यवस्थित पोहोचवली जाते. आणि त्यांची सुद्धा मेहनत जी आहे प्रत्येक टुर्नामेंट साठी भरपूर मेहनत आहे अल्लाद यांची. आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये जे ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत मनोजी चोरे, ज्यांचा जबरदस्त आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि हे जे लाईव्ह टेलिकास्ट जाते, आमच्या लाईव्ह टेलिकास्ट जाते ओमसाई स्पोर्ट्सचे अक्षय यांच्या माध्यमातून आपण बघतो हे पूर्ण टेलिकास्ट दाखवलं जाते. सर्वांचा पुन्हा एकदा मन बॉलिंग मार्क वर येतोय पहिला बॉलर विनोद. हा पहिला बॉल आपण बघतोय ड्राइव्ह केलाय, ऑफ ड्राइव्ह होतो, बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डिंग अतिशय चांगली, फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले जाते. सिंगलने ऑन ऑफ द मार्क होतोय फलंदाज संजय ठाकूर. टीमचं सुद्धा खातं खोललं जात आहे. अक्सा मास्टर 40+ या ठिकाणी बॅटिंग करताना 58चं टार्गेट चेस करायचं आहे ही मॅच जिंकण्यासाठी अक्सा मास्टर टीमला. सुरुवातीला धारविडी टीमने बॅटिंग केली, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 57 रन कुठले 5 षटकाच्या समाप्तीनंतर 58चं टार्गेट घेऊन उतरलेली आहे बॅटिंग साठी. आपण बघतो अक्से मास्टर टीम बॉलिंग साठी. पुन्हा एकदा विनोद गावकर पुन्हा बॉलिंग मार्क वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. स्ट्राइक एंडला बॅटर आहे धुरंधर. ऑन ड्राइव्ह यावेळेला लॉंगच्या दिशेने बॉल येतो. टीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन या ठिकाणी मिळेल आणि या 1 रनने स्कोर मध्ये होईल बदल. स्कोर जाईल स्कोर बोर्ड वर 2 ऑफ द मार्क होतो फलंदाज धुरंधर सुद्धा. सिडनी आपलं सुद्धा हार्दिक. विनोद गोलंदाजी अतिशय चांगली आहे. फुल टॉस बॉल यावेळेला पुन्हा एकदा ड्राइव्ह केले बॉलला. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा एक सिंगलच मिळेल आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्ड वर. प्रत्येक 3 बॉलवर 3 सिंगल आलेले आहेत. फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितला तर अतिशय चांगला दर्जा पाहायला मिळतोय धारिवली टीमचा. धारिवली विरुद्ध अक्षय असं या 2 टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही क्वार्टर फायनल मॅच आहे. स्वीप करत होतं या बॉलला. बॉल जातो बॅकडअप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतोय, बॉलला उचलून थ्रो करेल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 4. प्रत्येक बॉलवर सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉल मध्ये 4 रन आलेले आहेत. मात्र एक महत्वाची बाब ही आहे की गोलंदाज विनोद गावकर यांनी आतापर्यंत बघितलं आपण तर कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये संजय आणि धुरंधर या दोन्ही सुद्धा बॅटरला. राईट आर्म ओव्हर द विकेट. बाकूट लावून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मोठा किनारा लागतो, बॉल जातो गली रिजन मध्ये. अतिशय चांगली फिल्डिंग स्लिपच्या फिल्डर सुधीर याच्या मार्फत होताना दिसतंय. पुन्हा एकदा एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि सिंगलने स्कोर पोहोचतोय 5.
मालाड संघाचे संघनायक सिडनी यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, हा बॉलचा तो डॉट, ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 टार्गेट चेस करत असताना अक्सा टीमचा स्कोर आहे 5 वर कोणताही विकेट नाहीये. विकेट तर गेलेला नाहीये, मात्र या ठिकाणी जो यायला पाहिजे होता पहिल्या ओव्हर मध्ये तो येत नाहीये. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बघतोय मला टीमचे जे कॅप्टन आहेत सिडनी त्यांचा हा सन्मान केला जातोय. जगदीशजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, जगदीशजी भंडारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. प्रत्येक येणाऱ्या टीमच्या कॅप्टनचा सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव जी भारताची परंपरा आहे आपल्या, आणि त्या परंपरेनुसार प्रत्येक अतिथीचा आपण सन्मान करत असतोय आणि त्याच दृश्य आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवर. हे आपण बघतोय जगदीशजी भंडारी यांच्या शुभ हस्ते मला टीमचे कॅप्टन सिडनी यांचा हा सत्कार केला जातोय. बॉलिंग मार्क वर येतोय रवी पाटकर. पहिल्या षटक अप्रतिम हाताळलं गोलंदाज विनोद गावकर यांनी फक्त आणि फक्त 5 रन खर्च केल्या. विकेट जरूर घेतली नाहीये, मात्र इकॉनॉमिकल एक चांगली गोलंदाजी केली गोलंदाज विनोद गावकर यांनी. बघूया रवी या वेळेला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण बघितलं की धारेवडी टीमची जास्त स्कोर झाला नव्हता. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 44 रन शेवटच्या 2 षटकामध्ये कंप्लीट केल्या होत्या आणि 58चं टार्गेट ठेवलेलं आहे अक्सा टीम समोर धारेवली टीमने. चला वेळेबद्दल सहकार्य करा, कारण आजच फायनल मॅच आपण खेळणार आहोत. मनोरी मास्टर टीम जी फायनल मध्ये पोहोचलेली आहे. पहिला बॉल ऑन साइडला ऑन ड्राइव्ह आहे, मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन कंप्लीट, 1 वर समाधान. थोडासा फ्लंबल झाला, 2चा कॉल, रनआउटची संधी आणि रॉंग एंड कडे थ्रो. पाहिलं नव्हतं कुठल्या ठिकाणी थ्रो करायला पाहिजे होतं, रॉंग एंड कडे थ्रो झाला आणि अशा प्रकारे 2 रन या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही सुद्धा बॅटरने. थोडीशी हा नानाज झाली होती, मिसअंडरस्टँडिंग जरूर झाली होती, मात्र थ्रो रॉंग एंड कडे झाला, त्यामुळे एक संधी मिळाली फलंदाजाला. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि या 2 रनने स्कोर जाऊन पोहोचला स्कोरबोर्डवर 7 रन. मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री भास्करजी कोहली आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. ती भरपूर खुश आहेत, कारण त्यांचा संघ जो आहे कालच्या दिवसामध्ये फायनलिस्ट ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये. जबरदस्त शॉट, गॅप मध्ये फटका, हा बॉल जाईल का, मात्र काय जबरदस्त फिल्डिंग नाही अडू शकणार. एफर्ट तर चांगला होता, मात्र बॉल जातो बाउंडच्या बाहेर डीप कव्हरच्या दिशेने. 4 रनसाठी चौका. अतिशय चांगला फटका, जागा बनवली, बॅकफुटला गेला आणि काय जबरदस्त पंच केलं बॉलला. साऊंड सुद्धा एक अतिशय चांगला गोड आवाज ऐकायला मिळाला आपल्याला. संजय जाऊन पोहोचतो वैयक्तिक 9 वर, 2 वर 7 देतो त्याला. धुरंधर टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 11 रन. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर. अटॅक चढवावं लागेल, कारण 58चं एक मोठं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल रवी. हो, पुन्हा एकदा आपण बघितलं थोडासा फिरकीचा मारा करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये मिश्रण, थोडासा पुढे बॉल ठेवला आणि प्ले अँड मिस. डॉट बॉल जातोय, बॉलच्या लाईन मध्ये आला नव्हता फलंदाज या वेळेला संजय ठाकूर. संजय ठाकूर आणि धुरंधर हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विकेट तर गेलेले नाही, मात्र स्कोर सुद्धा तेवढा होताना दिसत नाही. मात्र अटॅकिंग बॅटिंग आता करावी लागेल, कारण 10च्या 10 विकेट हातामध्ये आहेत अक्सा टीमच्या. 21 बॉल मध्ये 47 रन हवे आहेत अद्याप मॅच जिंकण्यासाठी. ऑन द राइट, व्हाट अ शॉट, लॉंग ऑफ द फिल्डर आहे, चांगला कॅच लॉंग ऑफ द फिल्डर कडून घेतला जातोय. महेंद्र होता त्या ठिकाणी, पहिला गडी बाद होतोय, बाद होईल फलंदाज. संजय ठाकूर इज आउट.
अतिशय सुंदर गीत आमच्या एक अतिशय चांगलं गीत आमच्या डीजे आदित्यच्या माध्यमातून वाजवलं जात आहे आणि आपण बघतो एक हा जो मंडल आहे कोळी आगरी मंडल आणि कोळी गीतं लोकगीतं जास्त वाजवली जातील कारण आवडती गीतं आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर रवी पाटकर. एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतो. एक चौका जरूर आला होता मात्र त्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक केलंय रवी यांनी. ह्या वेळेला अपील मात्र डाऊन द लेग होता हा बॉल. सातो फाईन लेगच्या दिशेने एक रन पूर्ण केलं जाईल. पंचांचा इशारा होतोय. दत्त ठाकूर सर यांचा लेग बाईचा एक अतिरिक्त रन मिळते आणि एक रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 12 ओव्हर 1 विकेट. पहिला ब्रेक तो मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतो रवी पाटकर. मी विनंती करतो पुढील मॅच साठी भाटी टीमचा कॅप्टन आणि मड बी टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं टॉस करण्यासाठी. भाती मास्टर टीमचा कॅप्टन आणि मड बी टीमचा कॅप्टन टॉस साठी या. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय मिडॉनच्या दिशेने. स्टॉप तर अतिशय चांगला आहे मात्र सिंगल साठी रोखू शकला नव्हता या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर. एक रन कंप्लीट केली जाते. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 रन ओव्हरचे होते समाप्ती आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 58चं टार्गेट चेस करत असताना अक्सा मास्टर टीमचा 13 ओव्हर 1 विकेट. या मंडळाच्या माध्यमातून भरपूर अशी चांगली कामे होत असतात आणि हे बघू शकतो आपण मेडिकल कॅम्प जो आहे मेडिकल कॅम्प केला जातोय ज्या ग्रामीण परिसरामध्ये आदिवासी ग्रामीण परिसरामध्ये जाऊन हा मेडिकल कॅम्प केला जातोय. जे गरीब लोक आहेत गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन हा मेडिकल कॅम्प केला जातो आणि त्यानुसार जे पेशंट आहेत त्यांची सेवा केली जाते. वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते. एकने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 14 रन्स 14 लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्कवर आलेला आहे गोलंदाज सचिन कोम. पुन्हा एकदा सचिन बॅकफुटला गेल्या जागा बनवली गॅप मध्ये आहे. बॉल जाईल असं वाटतंय गलीच्या दिशेने डीप गलीच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. ताकद कमी आणि नजाकत जास्त होती या शॉट मध्ये. चांगला फटका बॅकफुटला गेला. बॅटचा फेस ओपन केला आणि बघितला पॉइंट आणि जो गलीचा फिल्डर आहे या 2 गॅप मधून अतिशय चांगला फटका. ताकद कमी नजाकत जास्त या फटक्यामध्ये. चौकार येतोय आणि या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 18 वर. पुल करायचं होतं एलिव्हेशन व्यवस्थित नाही. मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. फिल्डर आहे मिडॉनचा चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन मिळेल. एकने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 19 रन्स. डीजे आदित्य कॉमेंट्री चालू असताना गाण्याचा आवाज एकदम कारण गाण्याचा आवाज जर आला तर आमच्या जे लाईव्ह ऑपरेटर आहेत ते आपला लाईव्हचा आवाज बंद करतील. यावेळेस चांगला फटका हुक करण्याचा प्रयत्न मिसकी हुक शॉट डीप पकडतो स्कोर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी फ्लम्बिंग करतोय. 2 रन पूर्ण होतील. थ्रो येईल जोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये 2 रननी स्कोर मध्ये जाईल फरक. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 21 वर 1 विकेट 21. समोर आपण बघतोय जोसेफ रॉड्रिक्स यांचं हे आयोजन आपण बघतोय आणि खोलवर टप्प्याचा बॉल बॅकचा फेस ओपन केला खेळून काढला गलीच्या दिशेने. एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 22 रन. स्ट्राइक एंडला धुरंधर आहे आणि पंकज आहे नॉन स्ट्राइक एंडला. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर सचिन कोम. सचिनने आतापर्यंत बघितलं पण 4 बॉल टाकलेले आहेत. 4 मध्ये 9 रन खर्च केलेले आहेत. चांगला ड्राइव्ह आहे मिड ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफ वरून फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफचा फिल्डर महेंद्र
आतापर्यंत चांगली फिल्डिंग, एक कॅच सुद्धा त्याच्या माध्यमातून कंप्लीट केले गेलेला आहे. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतो 23 वर. अंतिम बॉल शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातला. चांगला फटका पुल केलाय बॉलला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग तर चांगली होते, फक्त एक सिंगलच मिळेल आणि एक पेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न केला नाहीये पंकजने. ओव्हरची होते समाप्ती. जवळजवळ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने स्कोर आहे अक्सा टीमचा 24 रन. उर्वरित पण बघितलं तर 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर वाढलेला आहे, भरपूर वाढलेला आहे. प्रत्येक षटकामध्ये 17च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी अक्सा टीमला. पुढील मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी. पहिल्या फेरीतली ही तिसरी मॅच असेल. भाटी मास्टर टीमचा कॅप्टन आणि मड बी टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचा आहे. मंगेश येतोय बॉलिंग मार्कवर. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे हे 4थं षटक असेल. या षटकामध्ये 15 ते 20 रन यायला पाहिजे. 15 ते 20 रन जर आले तर शेवटच्या षटकामध्ये ही रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला आहे बॅटर पंकज. एक अटॅकिंग बॅटर म्हटला जातो पंकजला. मोठे फटक्या मारण्यामध्ये माहिर म्हटला जातोय पंकज. 2 चांगले मोठे फटके यायला पाहिजे त्याच्या बॅट मधून. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा होता. प्ले अँड मिस, डॉट बॉल. आणि जेवढे डॉट बॉल जातील तेवढं प्रेशर वाढेल बॅटरवर. आणि येणारे जे बॅटर आहेत अक्सा टीमचे त्यांच्यावर सुद्धा भरपूर प्रेशर वाढेल डॉट बॉल नुसार. 11 बॉल 34 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट आला. हवेत खेळले बॉलला. बॉल खाली फिल्डर येतोय वाईड लॉंगच्या दिशेने. चांगला कॅच सचिन कोमने कॅच घेतला. अशा प्रकारे विकेट जाईल ती पंकजची. आणखीन एक विकेट जाते अक्सा टीमचा. हा दुसरा गडी बाद. ज्या प्रकारची गोलंदाजी होते असं वाटते की या मॅचवर पकड मजबूत आहे ती धारिवली टीमची. नवीन बॅटर जातोय बॅटिंग साठी. बॅटर नेम देवेंद्र जातोय नवीन बॅटर. तुमचे 12 मॅन 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसणं फार गरजेची गोष्ट आहे. पुलेलेंचा बॉल या वेळेला थोडासा बॅकफूटला घेऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतःला जॉक करून घेतलं. थोडं फ्रंट फूट लावून खेळायला पाहिजे होतं तर फुट टॉस मिळाला असता. एक रन मिळते. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 25 वर. काय जबरदस्त गोलंदाजी करतो या षटकामध्ये मंगेश. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 रन पोहोचतो. एक महत्वपूर्ण विकेट पंकजची त्यांनी मिळवलेली आहे कॅच रूपेने. सचिन कोमने अप्रतिम कॅच घेतला होता वाईडिश लॉंगांच्या दिशेने. थोडासा मिस शॉट आहे या वेळेला पॉइंटच्या दिशेने. फिल्डिंग चांगली होत जाते. मिस टायमिंग केलं होतं. गोलंदाजी अतिशय चांगली करतोय गोलंदाज मंगेश. 1 रन आणखीन ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल स्कोर बरोबर 26 रन 2 गड्याच्या मोबदल्यात. 2 बॉल शेष असतील मंगेशच्या गोलंदाजी मधले. गोलंदाजीच्या बाजूने खेळला जातोय लॉंगांच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जात आहे. तिसरा गडी बाद होतोय अक्सा टीमचा 27 वर 3. थँक्यू सो मच. सकाळी आपण बघितलं ज्यांच्या शुभ हस्ते नारळ श्रीफल वाढवला गेला ते माननीय श्री प्रमोदजी पाटील जे सेक्रेटरी आहेत या कोळी आगरी एकता समाज मंडळाचे. त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान सत्कार सुद्धा केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे.
त्यांचा हा सत्कार केला जाईल. मंगेश शेवटचा बॉल पुन्हा एकदा बघितला पण फुलेलेंची डिलिव्हरी बॅकफुटला गेला, स्वतःला यॉक करून घेतलं. बॉल शॉर्ट पॉइंटच्या दिशेने जातो. एक सिंगल रनआउटची रुपयाने हा विकेट या ठिकाणी जातोय. आणखीन एक गडी बाद, काय जबरदस्त षटक हाताळलं. या षटकामध्ये एकंदरीत फक्त 3 रन खर्च केले आणि एक विकेट सुद्धा मिळवलेला आहे मंगेशने. शेवटचं षटक शेष आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी अक्सा टीमला. महेंद्र येतोय बॉलिंग मार्कवर. महेंद्र पहिला बॉल खाली राहतो. बॉल सबमरीन डिलिव्हरी मात्र लाईन थोडीशी खराब. वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळेल. स्कोर जाईल 27 वर 28 वर जातो स्कोर. हो ह्या वेळेला अतिशय चांगला फटका. बॉल जाईल फाईन लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 26 रनची आवश्यकता आहे. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. 4 मोठे फटक्यांची आवश्यकता. ओ यावेळेला पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे डीप मध्ये. दुसऱ्या रनचा प्रयत्न. स्ट्राइक एंडला थ्रो मात्र थ्रो थोडासा खराब येतोय आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. उर्वरित 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता. म्हणजेच 4 बॅक टू बॅक षटकार मारावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. फलंदाज संदेश ठाकूर याला. संदेश जाऊन पोहोचलेला आहे. 2 बॉल मध्ये 6 वर. टीमचं टोटल आहे 34 वर 4. 4 बॉल मध्ये आणखी 24 रनची आवश्यकता. बॅक टू बॅक 4 षटकार मारावे लागतील. साइडला खेळला जातोय. बॅक ऑफ द डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये. 3 बॉल शेष. 23ची आवश्यकता. या मॅच वर पूर्णपणे वर्चस्व आहे तो फिल्डिंग करणारी टीम धारिवली, ज्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि यशस्वी निर्णय आतापर्यंत. ओ चांगला फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउंस जाईल. बॉल बाउंसच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. उशिरा हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे का नाही. फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग करतोय. एकच रन मिळेल. अंतिम 1 बॉल 18ची आवश्यकता आणि फक्त औपचारिकता शेवटचा बॉल पूर्ण करण्यासाठी. अंतिम बॉल घेऊन जाईल. हवेत आहे बॉल. या वेळेला जाईल का. यस जातो. स्वीपर कव्हर बाउंसच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मात्र या ठिकाणी या स्पर्धेमधून बाहेर जाईल ती अक्सा मास्टर टीम. विजयी होतोय धारिवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन धारिवली टीम अँड हार्ड लक अक्सा टीम मास्टर. आपण बघतोय या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. जे सेक्रेटरी आहेत माननीय श्री प्रमोदजी पाटील ज्यांचा स्वागत सन्मान सत्कार केला जातोय आणि कोळी आगरी एकता समाज मंडळाचे अध्यक्ष भास्कर